डॉक्टर नागराज बाबूराव मंजुळे यांच्या काव्यसंग्रहावर आधारित काव्यनाट्य उन्हाच्या कटाविरुद्ध. लेखक डॉक्टर नागराज बाबूराव मंजुळे. नाट्य रूपांतर अमोल पानबुडे. संकल्पना व दिग्दर्शन चरण भीमराव जाधव. कलाकार नैना टेंभुर्णे, चरण जाधव, रत्नदीप वावळे, नारायण पवार, अभिजित भातलुंडे आणि सचिन भुईगळ. नेपथ्य संकल्पना चरण भीमराव जाधव. नेपथ्य सहाय्यक अश्वजित भित्रे, आदित्य इंगळे. संगीत संयोजक अभिनय जाधव. प्रकाश योजना डॉक्टर अशोक बंडगर. रंगभूषा जॉय भांबळ. वेशभूषा कविता दिवेकर. आर्ट डायरेक्टर विशाल गवळी, प्रतीक लाडे, भागवत शेळके, संकेत भगत, गणेश कडूकर, सागर वाघमारे. पोस्टर डिझाईन महेश बोबडे आणि सागर वाघमारे. निर्माता अंकुश चोरपगर, अमर लहाने आणि शारदा भीमराव जाधव. विशेष आभार माननीय कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले सर आणि प्राध्यापिका स्मिता साबळे मॅडम, नाट्यशास्त्र विभाग प्रमुख. तर सविनय सादर करत आहोत जागतिक रंगभूमी दिनानिमित्त डॉक्टर नागराज बाबूराव मंजुळे यांच्या काव्यसंग्रहावर आधारित काव्यनाट्य उन्हाच्या कटाविरुद्ध. काळजावर आपल्या अंतराळाचा आळ कसा घ्यावा, पण छळते मला अपरंपार कोकणीची बेरंग पाहून. गळते कळी कळी इच्छेची फुलण्याआधी अनिच्छेची वावलं थोपवतात होती. नुसत्या मुंग्या मुंग्या तरतरतात मेंदूत आत्महत्येचा जयघोष करी. आग आग नुसती आग आहे अंतकरण. ओठात कुठवर चिरडाव्यात अंतरीच्या हाका. कवितेच्या सुईने किती घालावा टाका. जखम चिघळते घातलेल्या टाक्यातून. आकाश कोण गवत सुईच्या नाकातून. उपाशी मुंग्यांच्या हिंस्र जमावानं उचलून चालवलंय. मी अनुभवतोय त्याच्या यातना समदुःखी तिरडीवरून. उपचाराअभावी
गावी भिजत चाललेले आईचे डोळे, खचलेला आषाढ भूत पाप, ओक बहीण, हुंडा, डिग्री, नोकरी, वशिला, लाज, उपाशी प्रश्नांचा हिंस्र जमा, माझा मोडा. निमूट आकाश, क्वचित थेंबर वारा, गडबडीत हरणीच्या डोळ्यासारखी विस्फारलेली सांज, सोडून जाणाऱ्या जीवलगासारखा नादमय सूर्य आणि दूरदृष्टीच्या काठावर स्वतःला समजावं इंद्रनी जखम जोजावणार हे निष्पन्न फूल. दूर क्षितिजापर्यंत नाही हिरवा कर, पुरं चरतात आपापलं मरण. पुरुष सावलीत सोडावी शिदोरी, सत्कोरीला चरू द्यावं भुकेचं प्रचंड कुरत. आताशा मला अभिमाना इतक्या उंच ऐफेल टावर्स, पृथ्वीच्या ललाट रेषेसारख्या प्रदीर्घ चिनी भिंतीचं, कल्पनातीत ताजमहालाचं आणि हे माणसानं निर्मिल्याचं ते मात्र आश्चर्य वाटत नाही. मी जन्मल्यानंतर वगैरे क्रमप्राप्त वाढत गेलो, व्हावंच लागतं म्हणून जवान झालो. आठवणीत ठेवावं असं काही नाही केलं. सगळ्यांचीच होतात तसं माझंही लग्न झालं. काही करता येत नाही म्हणून नोकरी धंदा मीही करीन. कदाचित मुलं होतील, झालीच तर त्यांचीही लग्न होतील. आणि होता होता माणसं होतात तसा म्हातारा मीही होईल. आणि मरून जाईल. अलीकडे मला माझंच आश्चर्य वाटतं. मी एक अनुत्तरी कथासात गडतुल्या गोसाव्याचा वांज आशीर्वाद, माझं अस्तित्व लांडगा आलाऱ्याची ओरड, जगता जगता झालो बलात्कारी त्याच्या योनीची अनुत्सुक कोरड. आहे मी वेश्येचा उद्ध्वस्त गर्भाशय, बुडवून आत्महत्या केलेल्यांच्या चपलांचा पाण्यावर तरंगणार आशय. जगतोय होऊन प्रश्न जीव घेणार. आईसाठी झालो अजन्म प्रसंग. प्रश्नतात आम्हा जिल्ह्या पिल्यांचे तृषार्थ डोळे, तर त्याच्या डोळ्यातून ओघळतं 4 गावचं ऊर. निश्वासातून उडतो प्रस्थापित वाटा पाऊल वाटांचा वाथोटा धुराळा. उन्हाळलेल्या भेगांनी आभाळाकडे पाहावं आशेनं. तसा बाप पाहतो माझ्याकडे तेव्हा. मी सावली शोधू पाहतो या क्रमिक निराशाग्रस्त पुस्तक
हे भ्रष्ट ऊन पसरत जातं माझ्याही मस्तकात. आत्महत्येऐवजी मला फोडायची आहे माझी नजर. जहर जिच्यात गतचित्रांचे माझे चोळा मोळा पातोळा डोळे चुरायचे आहेत या कागदांवर शब्दांऐवजी. कोणत्याही उपमा प्रतिमाशिवाय या काळजातील अरंगी जाळ मला थेट या कागदालाच लावायचं. उजाडताना मी माझ्यावर धरली कवितेने सावली. कुणास ठाऊक कशी मनात अंकुरली कविता. पृथ्वीला कशी सुचली झाडे. एकसारख्या प्रवृत्तीचे आम्ही दोघे मित्र, एकमेकांचे जीवलग, एकच ध्येय, एकच स्वप्न घेऊन जगणारे. आत्महत्या केली. आणि मी कविता लिहिली. माझी कविता फाटकी चोळी ठिगळाच्या पदरांना दडवत रंगवंत ऊन फुलपणारी. बाबळीला झोके देत देत उपाशी पोटी झोपी गेलेली. रोज एक स्वप्न शिळ्या भाकरी सोबत तोंडी लावून सुटकीचे घाव दगडावर मारताना धपापणारी. माझी आशाभूत कविता पाची वाट पाहून रात्र पडते पोटात पाय घेऊन पोरा सहित तेव्हा. भुकेजल्या चुलीसाठी काड्या तोडताना तर हातात मोडलेला काटा उपसून मुक्यानं टिपं घालणारी माझी आश्रा शोषित कविता. जिचे हात राबले अजन्म, जिने रचले इमले दुसऱ्यांचे स्वप्नांच्या मढ्यावर. सौंदर्याच्या इतिहासात जिला विलुप्तेनं गाडल्या गेलं. इथल्या प्रत्येक घराच्या किल्ल्याच्या आणि महालाच्या पाया ताजमहालाच्या निर्मितीनंतर जिचे कापल्या गेले हात, तीच अन्यायग्रस्त माझी मजूर कविता. जे जन्मते प्रश्न होऊन जीव गेला आणि निरुपायाने येते चव्हाट्यावर तुम्हा इज्जतदारांना खुणावणारी माझी बहिष्कृत कविता. मध्यरात्री रस्ता पाय पसरून पडलेला निवार. गावच्या गल्लीबोळातून खळाळणारा एका कड्या लावून दक्ष राखणीला पोर
दारावर विसंबून निद्रिस्त पेलणारे घर, खिडकीवरून सहसहत जाते विरहणी नागिन, खिडकी मग्न ऐकण्यात काकडांची किणकिण. बाहेर विझलेल्या दिव्याखाली अंधार थोडा साठलेला, दूर एकाकी दिव्याचा प्रकाश किंचित फाटलेला. मधूनच भरधाव मोटार जाते चिडून रस्त्यावर एकांताचा मुद्दा. मोटारी माग दूरवर ओरडत जातात माझ्या अर्धलिखित कवितेची पानं. आत्महत्येऐवजी कुणाच्या कुशीत शिरावं, कुठे जावं? बदलतो शहर मित्र आकाश तेच माथावर उदास. या हिंस्र संनाट्यावर सूर म्हणून गुणगुणलो काही तर मोठावर येत असतो. मी धावतो छाती फुटत सिनेमागृहातून, ग्रंथालयातून, बागेतून आणि भरगच्च रस्त्यातून लगाता चुकवत ओसाडाचा. पण जगतोय तू वर जाणार कुठे? परतलो मी तर माझं एकाकीपणही परतलं. माझ्या पाऊल पुन्हा उगत माझा खूप दिवसानंतर बाहेर पडून एका शांत डोहाच्या काठावर तो येऊन बसला. मुळा म्हणून किंचित पाण्यावर झोपला तर त्याच्या एकाकी प्रतिबिंबाने हात मारल्यागत त्याच्याकडे कर्कशपणे पाहिलं. तेव्हा त्याने बिंब लाटात घालवलं आणि डोह पुन्हा हळूहळू निवडताना तो निघून गेला. मी एकाकी आहे, मी एकाकी आहे. आणि या निर्घृण जगात एकट्या दुकट्या माणसाला स्वरक्षणार्थ काही बाळगावं म्हणून पुस्तक बाळगतो. मी कुठेही असो पुस्तक सोबत असतच. मी ते वाचत नसलो तरी पडू नसतो. छातीवर घेऊन प्रेयसी सारखं वेरी अवेरी मला एकटं पाहून धावून येणाऱ्या ओसाडावर मी पुस्तकच परसतो. तलवारी सारखं मी शोधून पाहिले पर्याय. प्रियसीला मी शोधून पाहिले पर्याय आईला. मी शोधून पाहिले पर्याय एकट्यानेच भटकण्याला. दारून दुःखाला आणि निर्घुण रिक्ततेला. मी शोधून पाहिले पर्याय एकट्यानेच रडण्याला. मी मिसळून पाहिलं लोकात, जुळून पाहिले मित्र, बदलून पाहिल्या आवडी निवडी आणि झोपण्या जागण्याच्या वेळा. मी बुडवून पाहिलं स्वतःला दारूच्या प्याल्यात, करून पाहिली अनेक व्यसन. आलटून पालटून पाहिले प्रदेश, भटकलो भल्या बुऱ्या गल्ल्यातून आणि मिळेल त्या पुस्तकाच्या पानापानातून. मी शिरून पाहिलं मायेनं वेगवेगळ्या माणसांच्या कुशीतून. मला मिळालाच नाही माझ्या धसकटलेल्या जगण्याला पर्याय. मी जगून पाहिलं
मी मरून पाहिलं. माझ्या जगण्या मरण्याला नसतो. कविते विना अन्य पर्याय. ही कविता आपल्याच कोरड्या तळ्याचे सुस्कारे ऐकणाऱ्या उद्ध्वस्त हाडासाठी आहे. ही कविता खोलवर ओळ शोधून थकलेल्या हताश झाडासाठी आहे. ही कविता आहे फाटलेल्या झाडांसाठी, तुटलेल्या ताऱ्यांसाठी आणि एकांतात केलेल्या निरर्थक हातवाऱ्यांसाठी आहे. ही कविता आहे कपनासारख्या या शुभ्र कागदासाठी. आत्महत्येऐवजी मी पडून राहिलो रात्र टीव्हीच्या अश्लील विजेत. MTV, स्टार मूव्ही, डिस्कव्हरी वाहत गेलो वाहिन्यांतून आणि दचकलो झुरमुणारा पांढरा मुनुरी स्क्रीन पाहून. काळजातल्या दुखऱ्या रिक्ततेसाठी लांडग्याच्या झुंडीतून पळत सुटावा पारसाना तसा पळत सुटतो मी गर्भागाडी. माणसावर जडतो गडबडतो भेटेल त्याच्याशी काही बाई कशासाठी कुणासाठी असे प्रश्न टाळून मी बजावतो स्वतःला. जगायचंय, तुला जगायचंय. तर पाठलाग करीत आसपास लांडग्यावानी दबा धरून असतात जीव घेणे आठवणी. बऱ्याच दिवसात झिंगावाचं सुख नाही, झोंबावाचं दुःख नाही. घुटमळली अनेकदा जांभई होऊन प्रदीर्घ कंटाळवाणी दुपार. पोस्टमनच्या काळात साधं पत्र देखील नाही. हे सत्र संपत नाही भयानक रात्रीचं. एक दुस्वप्न सरत नाही गळावर रोखलेल्या रात्रीचं. मरावर तर गजकरणासारखी खास तसं बेशरम जगणं, जगावर तर ओसाळाचा गड्यात लोंढणं. या कातर वेळी मला तुझा चेहरा का आठवतो. दलदलीत धसत जाणाऱ्या हातांहून व्याकुळ होत जातात माझे दर्शनाचे डोळे. तऱ्हेने चापून तुझ्या चेहऱ्याच्या रंगरेखा. तू आहेस की आहेस धोका. मला तुझा चेहरा का आठवत नाही. की असं असेल तू देहाच्या सर्व सीमा ओलांडून आतोनात जवळ आलीस माझ्या. मी अनुभवतोय तुला नखशिखांत, पण मी तुला पाहू शकत नाही. रुक्मांगदा तू खरंच आहेस की आहेस माझ्या स्वप्नाची लोभच सावली. रुक्मांगदा मी असं ऐकलंय पोरक्याला परक्यातही दिसते माऊली. आधी पुरासारखी बेधुंदी आता तुझी ओढ झाली. रक्ताच्या शांत समजूतदार वाहण्यागत सरळ साधी. आधी माझे डोळे तुझ्या रंगरेखेच्या लागले होते ना. आता जणू जन्मांधाच्या दृष्टीभर तू अपरंपार अंधार नदी. मागे प्रॉपची ओटी करून चालायचीस.
मी धीटपणे पाहू शकलो नुसतेच तुझे गोरे पाय फुले ओटीत टाकताना. बदल्यात तू गजरा मागायचीस फुले मला देऊ. हे गेलीस माझ्या आठवणवर फुलांची ओटी उधळून. आता फुलं बरसत असतील नसतील, तिथं झाडही असेल नसेल. आता वेचायला कोणीच नसते वा हट्ट करायला गजऱ्याचा. आता नुसता माझ्या स्वप्नभर खच पडतोय फुलांचा. माझं तुझ्यावर प्रेम आहे असं म्हणायचीस, त्यावेळी तुला नेमकं काय म्हणायचं होतं? माझा हात हातात घेऊन वाढवायचीस, तेव्हा तुला नेमकं कुठे विसावायचं होतं? एक सांगशील कशाचं उत्खनन करत होतीस आपल्या आगाशी नखाग्रानं माझ्या पाठीवर? पाठ बदलली तरी त्याचा शोध संपत नाही. आत्महत्येऐवजी एका मुलीवर प्रेम केलं तर ती म्हणाली, समज माझा अपघात वगैरे झाला तर तू लाखभर रुपये कुठून आणशील? मग मी माझ्या जन्मजात घनपणाचा विचार करून निरुत्तर झालो. आत्महत्येचे अनेक पर्याय खुले करून माझ्या मर्त्य प्रेयसीने $1,00,000-2 लाख खर्च करू शकणाऱ्याशीच लग्न केलं असलं तरी अद्याप तिचा अपघात वगैरे झाल्याचे ऐकिवात नाही. लिहायचा निळ्या अस्मितेच्या शाईने. तेव्हा दगडधोंड्यांना जाग येत होती, डोंगर चिंतेत होते. त्याला लिहू द्यावं की लिहू देऊ नये यावर विचार झाला आणि विचारांची ठरले त्याला शाई पुरवावी. पुढे लिहिता लिहिता बदललेल्या अक्षरात त्याने लिहिलं, माझ्या रक्ताचा रंग भगवा आहे. भगवा? एका निरोपाच्या संदर्भात मी नोंदवू इच्छितो. फाशी मुकर्रर केलेल्या कैद्याच्या फाशी घराच्या दिशेने पडणाऱ्या पायातील गुरुत्व बल. एका अभिजात रसिकतेसाठी मी रेखाटून ठेवू इच्छितो. फाशीच्या तत्त्वावर उभ्या कैद्याच्या काळ्या कापडातील चेहऱ्यावरील कळ ओढण्या आधीचे काही भाव. अतिशय कष्टप्रद असतं. डोळे गच्च मिटून जल्लादानं कळ ओढायची वाट पाहणं. बस इतकंच नोंदवू इच्छितो मी एका स्थगित नकाराच्या संदर्भात. तुला कळत असेल का तर सांज सूर्यानं उदास समूहाच्या दिशेने फेकलेले हताश दगड तुला कळतात का? तू वाचला असेल कबीर आणि मीर. तुला कळत असेल गालिब स्वतःच फुटफुटलेले अस्फुट ओठ तुला कळतात का? तू पाहिला असेल राजा रवी वर्मा आणि आठवत असेल तुला मोनालिसेचं गुडस्मितही. काही लिहिण्या बोलण्याऐवजी माती तोडलेल्या विमनस्क रेघोट्या तुला कळतात. मुसक्या बांधून गळाल्या कित्येक भावनांच्या कळ्या. ओठांमागे झाला बुजऱ्या भाषेचा पाचोळा. नुसतेच थरथरणारे ओठ तुला कळतात का? एक दोन क्षण वाट पाहून कसं सोडून घेऊ पाहतोस रे? किनाऱ्यापासून पाणी मेल्या विना स्मशानात राहते मी. एक दोन ओसाडच्या
श्याम तुला कळतात का? तू उच्चारू शकतेस हवा तो निर्लेप शब्द माझ्या कवितेत दृष्ट्या झालेल्या ओठांनी. सांगू शकतेस ओठावरल्या वृणाची वेगळीच कहाणी. तू नाकारू शकतेस जनकत्व वेडीच्या गर्भासारखं नकळत फोपावलेल्या माझ्यातील रिक्ततेचं. जीर्ण पिंप पानावर राहत नसतात बोटांचे ठसे. आजही तुझ्या चिठ्ठ्या आहेत माझ्याकडे, पण लिहिता लिहिता आता तुझं अक्षर बदललेलंच असेल. एवढी निर्घुण समज तुला आलीच असेल. बलात्काराचा गौप्यस्फोट करत नाही मेलेलं गर्भाशय. तू मला माझी नव्यानं ओळख विचारू शकतोस. मी शवाच्या उघड्या डोळ्यांचा पडदानशील आशय. ऋतू पाटावर ठेवून सोडून चालली आहेस एकाकी. खंत याची नाही. तसा जीव घेण्या विषण्णतेत मरण कागदात मी जगतच होतो. पण तू जगणंच घेऊन चालली आहेस आता. आता माझ्या शब्दांना कसलाच आशय नाही. मागण्यासारखं काही मागण्यासारखं काही मागितलंही असतं तुझ्याकडे, पण खंत मला माझीच आहे. मला गर्भाशय नाही. तो म्हणाला मंजिल तर एकच, पण वेगळी वाट कशाला? ती म्हणाली उठेल का कधी पाजर पाषाणाला? तो म्हणाला भर दिवसा आता तुझ्या मशाल कशाला? ती म्हणाली हतवीर्य सूर्य झाला. तो म्हणाला जा कुठेही दुःख तर पुजलेलंच पाचवीला. ती म्हणाली असेलही चौथं पान पळसाला. पावसालाही आवडायची इतकी ती सुंदर होती. रस्त्याने जाता येता पाऊस तिची वाट अडवायचा. पावसाला चुकून ती घर गाठायची. पाऊस मागे मागे जाऊन तिच्या घराच्या खिडकीसमोर कोसळत राहायचा तासत तास. पण पाऊस एवढा गळ्यात पडेल असं वाटलं नव्हतं तिला त्याला पुनवताना. आणि एक दिवस तिला नको होतं तेच घडलं.
ती पावसात सापडली. स्वतःला सावरत तिने त्याच्याजवळ तक्रार केली. तुझ्या नादाने मी नको होतो या वेळीच्या पावसात भिजायला. सांग भिजक्या अंगाने आता मी घरी कशी जाऊ? आणि वाटेत तर नुसतं चिखल झाला असेल आता. त्यात दोष त्याचा ना पावसाचा. पावसात भिजल्यावर शिखर होऊन वाट विसरली होते हे तिने ओळखायचं होतं. पाऊस वेळीत मारतानाच पुढे एक समीकरणच झालं. ती आणि पाऊस. पण अचानक एक दिवस तिच्या घरात वाद उसळला. पावसात भिजल्यावरून, पावसाच्या साथीवरून, धर्मावरून. चिखल मागल्या वाटेला भिवून ती का तिने पावसात भिजायचं साफ नाकारलं. तेव्हापासून पावसाला आली आहे मरण काळा. पाऊस पडून असतो तिच्या त्याच बंद खिडकी समोर. होऊन पाचवा. जाहिरातीसाठी द्यायला घरात हरवलेल्या माणसाचाच नसतो एकही नीटसा फोटो. ज्यांचा घरात एकही नीटसा फोटो नसतो अशीच माणसं नेहमी हरवतात. आता मी पुन्हा नव्याने डोळ्यात कसे स्वप्न भरू? नजर माझी नेसून गेले एक बेमान फुलपाखरू. आजही माझं संकी आकाश जातं निवाऱ्याला तुझ्या घराच्या गुढगर्भ अडगळीत. बंद दाराच्या वज्र कठोर बधिरतेला आजमावते. दुर्दम्य चांदणी रात्र उखडलेल्या अंगाला आठव चंद्र मागतोय. तुझे मेहंदी भरले किलकिलते हात आणि तुझा दरवळणारा वावर. माझी संभ्रमित पावलं विचारतायत तुझ्या हट्टी उंबरट्याला.
तुला लुटून नेणाऱ्या दरोडेखोराची वाट, आत्महत्याऐवजी मी शुद्ध हरपू पाहिली. चिंगडे आयुष्याचे अवशेष आपल्या आपण शुद्धीत कसे बसणार? तुकडा तुकडा चांगून लक्तरलेलं आयुष्य घ्यावं पांघून या निर्मनुष्य गाठ्या. म्हणून वाचली पुस्तकं, भळभळणाऱ्या जखमांवर बांधल्या कवितेच्या वळी. वाचली थोरा मोठ्यांची चरित्रे, काढली चित्रे आयुष्याच्या गारठणाऱ्या कॅनव्हासवर. रक्तात बुडवून पुंचला, दारू प्यालो, भांग खाल्ली, चाली शुद्ध झरपत नाही. तुझ्या जीवाग्रावर गुमान माझी वाळवंट, धरल्या वेठीस तुझ्या पापण्यांनी माझ्या मनस्वी वाटा. एक तुझ्या स्पर्शाच्या प्रेमात आंधळी झाली माझी गांधार त्वचा. अंतर्धान पावलं माझं भाबडं विश्व. तू जाणीवपूर्वक बाळगलेल्या अंतरात माझं मन, मेंदू, विचार, सारी दिशा, सारी फुलं विटाळली तुझ्या स्वप्नात. आता कशात मन रमू? तुझ्या स्वप्नांनी कवेत घेतला जेव्हा प्रत्येक अनुरेणू. विस्मरणाच्या कोणत्या आडुशाला घेऊन जाऊ माझी पाऊस वेळी भूमी? आठव आभाळ घनघोर बरसू लागेल तेव्हा मी तुझ्याकडे जाऊ कुठे? तू माझ्या आत माझ्या बाहेर सर्वव्यापी अंतराळ असावे, सर्व दूर सर्व काळ तशी. या सनातन बाहेर खाली उन्हाला घाबरून तू का होतीस एका सुरक्षित खिडकीतील शोभिवंत बोलसा? नाचारपणे मातीये सावली. या अनैतिक संस्कृतीत नैतिक होण्याच्या हट्टापायी का देते आहेस? एका आभाळणाऱ्या मनस्वी विस्ताराला मुखमाती का तू या उन्हाच्या कटाविरुद्ध गुलमोहरासारखं द्वेषानं फुलत नाहीस? का एखाद्या कुरूप मुलीच्या डोळ्यानं बघितलंय का कधी सांजेचं सौंदर्य? सर्वोत्तम धावपटूच्याही पुढे धावला आहेत का कधी लंगड्याच्या उमेदीनं? भुगे कंगालाच्या पोटाने कधी आस्वादलंय का भाकरीचं लावण्य? घाव घालून थकल्यावर कुराड घेऊन विसावलेल्या दुश्मनावर धरले आहे का झाडाच्या मायेनं सावली? रात्रभर जळून विजताना दिव्यांच्या डोळ्यांनी तुम्हाला झाले आहेत का कधी पहाटेच्या उजेडाचे खास? एकाकी मरणासन्न बापाच्या जर्जर कानांनी घेतली आहे का कधी? दूर शहरात मशगूल लेकरांच्या पावलांची चाहूल झाड मोडून पडल्या पुन्हा पुन्हा परतला आहात का कधी कुठे? उद्ध्वस्त आकाशात पाखराच्या आशेने मुलीच्या शाळेचा खर्च, आईची औषधं, दलालाची इतक्या आणि खाटेचं भाडं वेगळं. तुम्ही करून पाहिलाय का बेशीचा संभोग्रत हिशोब? आत्महत्याऐवजी कधी कधी वाटतं फोडावा आर्द्र हंबरडा. पण मी ऐकलंय हंबरड्याहून व्यापूळ गायचं म्हणून. मला कळतं मौनाहून जीव घेणं मुक्या चित्राबांच्या डोळ्यांच्या कडावर सुटलेलं पाणी. जाहिरातीच्या या बोल घेवड्या युगात कोण ऐकेल माझ्या स्पंदनांची गाणी? आणि मी तरी कुठवर काळीच काढून ठेवावं कुणाकुणाच्या तळहातावर. आताशा वाटतं कवितेऐवजी एक दोन किचमीट रगडा तोडायला या सर्व बक्षी मातीवर.
भूमीला येऊ शकेल. खाली झोपडपट्टीत अजूनही एक पाऊल वाटच नाक धरून उकिरड्यातून वाट काढत खाली येते. पुलावरून पाशील तेव्हा महानगरपालिकेच्या सार्वजनिक शौचालयाभोवती विटक्या पत्र्याची मानपाठीत रुतलेली खुजी घरं, तुला मोकळ्या आगपेट्यांच्या ढिगाऱ्यासारखी दिसते. तुला मन आणि तोल सावरत खाली यावं लागेल. आणि अशी तेव्हा चिरकणारे रेकॉर्ड, दारूच्या गुत्त्यावर कोलमडणारे संवाद, छक्के पंचे, बादशाह बेगमचे रोजचेच विवाद, 4-2 शिव्याही तुझ्या कानी पडतील. कदाचित शर्मू नकोस. फाटक्या कपड्यातील काही छोटी मुलं तुला कुतूहलाने निहाळत असतील. त्या वाट हरवलेल्या मुलांनाच माझ्या घराची वाट विचार. तुझ्या अंतराच्या सुगंधाने चाळ दरवळे. त्या मुलांच्या मागून तू ज्या वाटेने येशील, कदाचित त्या वाटेवर चाळ गोळा होईल. विसरू नकोस. जेव्हा तू भली मोठी गटार ओलांडून येशील, तेव्हा स्वप्नपूर्ती बिल्डरच्या भल्या थोरल्या होर्डिंगच्या लोखंडी पायाच्या आधारानं माझं घर उभारलेलं दिसेल. जेव्हा तू माझ्या 10x10च्या घरात येशील, तेव्हा माझ्या भाबड्या आईचं डबाचं स्वागत, बनियन टॉयलेटला मी, आमची कनक तुपत भेटणारी चूल, काळा कुंकुम चहा, आमचं हे ऑल इन वन घर, ते सारं तुला किरसवानं वाटल्याची खून तुझ्या डोळ्यात बघून मी स्वतःची घृणा करण्यास विवश होईल. तुझं माझ्यावर निश्चित प्रेम. तुझे डॅड मला नवपुरा भविष्य विकत घेऊन देतील हे ठीक आहे, पण मी माझी घृणा करेन इतपत मेहरबानी करू नकोस माझ्यावर. माझ्या गरीब खाण्यात येऊच नको शक्य. तू रंगवलेली स्वप्न इथल्या भूमीत अंकुरणार नाहीत आणि मला बोनसाय होणं मान्य नाही. तू तुझी स्वप्न बिजत घेऊन जा. एखादी नवीन सुपीक जमीन शोध. माझ्याही या वांजोट्या भूमीला कितीतरी दिवस जातील, इथंही फुलं फुलतील, स्वप्न साकारतील. पण तोवर मला माझ्या स्वप्नांचं खत पाणी करून मला स्वतःलाच काढून घ्यायला हवं, माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी. माझ्या या चुरगळलेल्या माणसांसाठी.